आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या केलेल्या अपमानाविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। भाजपच्या वतीने आज महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे, तर आव्हाडांवरती लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे। जितेंद्र आव्हाडांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला। हा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। सोलापुरात आव्हाडांविरोधात अजित पवार गट आक्रमक झालाय। आव्हाडांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अजित पवार गट यांच्या वतीने करण्यात येते, तर आव्हाडांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली। पुणे कार अपघात प्रकरणी योग्य कारवाई सुरू आहे, मात्र काही जण या प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचा पर्दाफाश लवकरच होईल, त्यामुळे या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळपासून कामाला लागले। त्यांनी शिवाजीनगर इथल्या मेट्रोच्या कामाची पाहणी केली। कामासंदर्भात योग्य त्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या। सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 4 जूनच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। यावेळी रामवाडी येथील शासकीय गोदामात मतमोजणी पार पडेल। मतमोजणीसाठी पास असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरात वाढत्या तापमानामुळे आणि पाण्याअभावी भाज्यांच्या दरात उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। त्यामुळे सर्वच भाज्यांचे दर जवळपास 80 ते 100 रुपये प्रति किलोवरती पोहोचलेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। मे महिन्याच्या सुरुवातीपासून भुसावळ शहराचं तापमान सलग 43 अंशांपेक्षा जास्त आहे। अंगाची लाही करणाऱ्या या तापमानात अनेकांची पावलं तापी नदीतल्या बंधाऱ्याकडे वळतायत। हातनूर धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे हा बंधारा ओव्हरफ्लो झालाय। रावेरमध्ये झालेल्या वादळी पावसानं 37 गावातील 1223 केळी उत्पादकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना एकूण 37 कोटी रुपयांचा फटका बसलाय। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नागपुरातील आरटीए घोटाळा प्रकरणी एसआयटी समितीची स्थापना करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत करण्यात आली आहे। या समितीत 8 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायीच्या गोठ्यात अवैधरित्या गॅस सिलेंडर रिफिलिंग अड्डा सुरू होता। सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पथकानं छापेमारी करून हा अड्डा उद्ध्वस्त केला आणि या कारवाईत पोलिसांनी 232 सिलेंडर सोबतच 5 मोठी वाहनं, 2 रिक्षा, 10 मोटारी आणि 10 वजन काटे असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात एका तरुणानं आपल्या सोसायटीतील 4 चाकी वाहनाला जोरदार धडक दिली। वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती मिळते। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। धाराशिव शहरातील बहुतांश भागात नाले तुंबल्यामुळे रस्त्यावरून सांडपाणी वाहते आणि या सांडपाण्यातूनच धाराशिवकरांना वाट काढावी लागते। पालिकेने मात्र याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यानं नागरिक संतप्त झालेत। तक्रार करून सुद्धा नगरपालिका लक्ष देत नसल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कासारसई धरणावरती मित्रांसोबत फिरायला गेलेल्या 2 महाविद्यालयीन तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाला। मुरली कृष्णा, कुणाल दुबे अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत। रेस्क्यू टीमनं 2ही मृतदेह बाहेर काढलेत। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड पिशोर रोडवरती कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। यात दुचाकीवरील 2 तरुण जागीच ठार झालेत। पेट्रोल पंपाजवळ भरधाव कारनं त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली आणि या धडकेत या दोघांचाही जागीच मृत्यू झाला। तळेगाव दाभाडे शहरातील नगर परिषदेच्या सरसेनापती उमाबाई दाभाडे उद्यानाची दुरवस्था झाली आणि हे उद्यान लहान मुलांसाठी आकर्षक ठरलं। मात्र उद्यानातील फुलराणी झुकझुक गाडी गेली 3 महिने बंद असल्यामुळे चिमुकल्यांचा हिरमोड झालाय। उद्या मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे हर्णे बंदरातील मासळी लिलाव पुढील 2 महिन्यांसाठी बंद असणार आहे। पावसाळ्यात मासळी उत्पादनाचा कालावधी असल्यामुळे मासेमारी बंद असते आणि त्यामुळे 2 महिन्यांसाठी कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार आहे। मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील 10 आणि 11 क्रमांकाच्या फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामांसाठी सीएसएमटीकडे 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर ठाणे येथल्या फलाटांचं रुंदीकरण करण्यासाठी 63 तासांचा ब्लॉक आहे। या कालावधीत मध्य रेल्वेवरील 930 लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत। मुंबईतील काही भागात 3 आणि 4 जून रोजी पाणीकपात केली जाणार आहे। मलबार हिल जलाशयामध्ये देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय।
नवी मुंबई महानगरपालिकेनं 28 मे रोजी मान्सूनपूर्व कामासाठी एक दिवसाकरता शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्यानंतर येत्या शुक्रवारी एमआयडीसी प्राधिकरणाकडून बारवी धरणाच्या जलवाहिनीवरती दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना आठवड्यातून दुसऱ्यांदा पाणीबंदीला सामोरं जावं लागणार आहे. बारामती शहरातील पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या निराडाव्या कालव्याच्या आवर्तन बंद झालंय. उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्यामुळे शहरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करून सहकार्य करावं असं आवाहन बारामती नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आलंय. राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता आहे. दुष्काळ आणि अवकाळीबाबत निवडणूक आयोगानं सरकारी यंत्रणांसोबत बैठक बोलावली आहे. यामध्ये आचारसंहितेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता. आता मोसमी वाऱ्याच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून मोसमी वारे हळूहळू आगेकूच करतायत. येत्या 24 तासात मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. उन्हाचा तडाखा वाढत असताना यंदा पावसाचं आगमन वेळेत होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पावसापाठोपाठ साथीच्या आजारांमध्ये सुद्धा वाढ होते. त्यामुळे साथीच्या आजारांना तोंड देण्यासाठी मुंबईतील राज्य सरकारची तसंच महानगरपालिकेची रुग्णालयं सज्ज झाली आहेत. पुढील 36 तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघरला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तर कोकण आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात उन्हाचा चटका कायम आहे. आज मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा तर चंद्रपुरात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय. महापालिकेतर्फे नाल्यामधील तरंगणारा कचरा काढल्यानंतर अनेक भागामध्ये नियमितपणे नालेसफाई केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार उघड होत आहेत आणि त्यात नियंत्रण कसं ठेवावं असा संभ्रम आता पालिका प्रशासनाला पडलाय. रहिवाशांनी सुद्धा नाल्यात कचरा न टाकता कचरा कुंड्यांचा वापर करावा असं आवाहन महानगरपालिकेकडून केलं जातंय. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबईतील विविध ठिकाणच्या 173 दुकानांच्या ई लिलावासाठी अखेर मुहूर्त मिळालाय. 11 जूनला या दुकानांचा ई लिलाव केला जाणार आहे आणि या ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान 125 कोटी रुपयांच्या महसुलाची अपेक्षा आहे. दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 या मार्गिकेवरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते. त्यामुळे आता या दोन्ही मार्गिकेवरील प्रवासी संख्येनं 10 कोटींचा पल्ला गाठलाय. एप्रिल 2022 ते मे 2024 या कालावधीत या दोन्ही मार्गिकेवरून 10 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय. म्हाडाला मीरा भाईंदर पालिकेकडून मागील 11 वर्षात एकही घर सोडतीसाठी उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे या योजनेतील घरं मिळावीत यासाठी म्हाडाचा पालिकेकडे पाठपुरावा सुरू असताना आता मीरा भाईंदर पालिकेची लोकसंख्या 10 लाखांच्या वर नाही. त्यामुळे अशी घरं आम्ही देऊच शकत नाही असं लेखी उत्तर पालिकेनं म्हाडाला पाठवलंय. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून अखेर बुधवारी अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार यंदा 20 इमारतींचा या यादीमध्ये समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे 20 पैकी 4 इमारती या मागील वर्षीच्या यादीतल्या आहेत. जितेंद्र आव्हाडांविरोधात महायुती आक्रमक झाली आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी महायुती आव्हाडांविरोधात आंदोलन करणार असून आव्हाडांचा निषेध व्यक्त करणार आहे. राधानगरी परिसरातील 84 गावांमध्ये इको टुरिझमला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता MMRDC कडून या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास साधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेकडून शहरातील रेल्वे हद्दीतील 45 धोकादायक होर्डिंगची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार 16 होर्डिंग्स पालिकेकडून उतरवण्यात आलेत. मात्र अद्यापही काही महाकाय होर्डिंग्स उतरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पालिका पुन्हा कायदेशीर सल्ला घेऊन रेल्वेला पत्र लिहिणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली. बीड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 10 दुचाकी हस्तगत केल्यात. या टोळीतील तिघांपैकी पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे. बुलढाण्यातील मेहकर सुलतानपूर रोडवर विचित्र अपघात झाला. 2 दुचाकींची एकमेकांना जबर धडक बसली. त्यातील एक मोटरसायकल ट्रक खाली आल्यानं त्यातील 5 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतील वसईतील वर्सोवा पुलाजवळ खाडी परिसरामध्ये पाईपलाईनच्या खोदकामादरम्यान अपघात झाला. यात मातीच्या ढिगाऱ्याखाली कंटेनर आणि JCB खचला. त्यात एक जण अडकल्याची भीती वर्तवली जाते.
यानंतर एक मोठी बातमी येते। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच कायम आहे। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावरती भाजपनं दावा केलाय। राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे यांचं नाव शिक्षक मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलं असलं तरी या जागेवरती भाजपनं दावा केलाय। दरम्यान लवकरच महायुतीचे प्रमुख नेते एकत्रित बसून निर्णय घेणार असल्याची देखील माहिती मिळतेय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, या निवडणुकीसंदर्भात भाजपनं कोणकोणत्या जागांवरती दावा केलाय, त्यामुळे महायुतीत कसा पेच आहे? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषदेच्या जागेवरून आता सध्या महायुतीमध्ये पेच हा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर या मतदारसंघावर भाजपाचा अद्यापही दावा आहे। मात्र राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे यांचं नाव शिक्षक मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलंय। मात्र याच शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाकडून अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे इच्छुक आहेत। हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला या शिक्षक संघटनेसाठी काम करत असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाव जाहीर केल्यामुळे आता महायुतीमध्ये एक पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। मात्र आपल्याला महायुतीतील प्रमुख वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक पदवीधर निवडणुकी संदर्भामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील। सध्या देवेंद्र फडणवीस वाराणसीमध्ये आहेत। मुंबईमध्ये आल्यानंतर महायुतीचे काही प्रमुख नेते हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाण्याची दाट शक्यता आहे आणि देवेंद्र फडणवीस या संदर्भातला अंतिम निर्णय घेताना पाहायला मिळणार आहेत। कारण की शिक्षक असेल, पदवीधर असेल, यामध्ये भाजपाने गेल्या अनेक वर्षांपासून काम केल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे राष्ट्रवादी देखील काम करत होती। मात्र उमेदवार निवडीवरून या ठिकाणी कोणतेही आरोप प्रत्यारोप किंवा उमेदवार निवडीवरून कोणत्याही पक्षाचा वाटा कमी होता कामा नये, जसं भाजपाला वाटतंय तसंच राष्ट्रवादीला देखील वाटताना पाहायला मिळतंय। त्यामुळे या संदर्भातला अंतिम निर्णय स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्याला मुंबईमध्ये परतल्यावर पाहायला मिळणार आहे। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। आता पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। भुसावळ शहरामध्ये माजी नगरसेवकासह 2 जणांवरती गोळीबार करण्यात आला। या दोघांचा मृत्यू झाला, तर हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची माहिती पोलिसांनी वर्तवली। या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। कारमध्ये काहीतरी बिघाड असल्याचं लक्षात येताच वेळीच कारमधून बाहेर पडल्यानं चौघांचा जीव वाचलाय, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील एका 29 वर्षीय युवकासह एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेनंतर किनवट शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। सिंधुदुर्गासह महाराष्ट्रामध्ये 1 जूनपासून मासेमारी बंद असेल, त्यामुळे सिंधुदुर्गात माशाचे दर कमालीचे वाढलेले आहेत। सावंतवाडीच्या मच्छी मार्केटमध्ये 100 रुपयाला 1 बांगडा इतका दर पहिल्यांदाच बघायला मिळतोय। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसलाय। वादळी पावसामुळे अनेक घरांवरचे टीन पत्र्याचे छत उडाले, तर काहींच्या घरावरती लावलेलं सौर पॅनल सुद्धा उडून गेलंय। तसंच झाडांची आणि विद्युत खांबांची पडझड झाली आहे। बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकाजवळच्या रेल्वे यार्डात रात्री उशिरा भीषण आग लागली। यार्डात ठेवलेल्या फायबर केबल्स आणि इतर वस्तूंना भीषण आग लागल्यानं लाखो रुपयांची रेल्वे मालमत्ता जळून खाक झाली। बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली। यावलमध्ये 26 मे रोजी थोरपाणीच्या आदिवासी पाड्यावरती वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाला होता। या कुटुंबातील उर्वरित सदस्यांची रक्षा खडसे यांनी भेट घेतली। यावेळी शासनाकडून योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।